एआय काय करू शकतो याची कल्पना न केलेली बरी। म्हणजे घरातील अथवा कार्यालयातील काम रोबोट कसा करतो हे आपण यापूर्वी बघितलं, मात्र आता चक्क एका देशाने त्यांचं मंत्रीपद यायला दिलंय। होय, खरं ऐकलं तुम्ही। विशेष म्हणजे भ्रष्टाचार कमी करण्यासाठी या एआय मंत्र्याची चांगली मदत होते असा दावा सुद्धा देशाने केला आहे। तो देश आहे अल्बेनिया आणि ती मंत्री आहे डिएला। अल्बेनियाच्या संसदेत डिएलाने नुकतंच आपलं पहिलं भाषण केलं। या भाषणात तिने विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं आणि सांगितलं की मनुष्याची जागा घेण्यासाठी नाही तर मनुष्याच्या मदतीसाठी इथे आहे। तिने स्पष्ट केलं की संविधानाला धोका कोणत्याही मशीनमुळे नाही तर सत्तेतील अमानवीय निर्णयांमुळे असतो। आपल्या पहिल्याच दिवशी ती डिएला पारंपरिक अल्बेनियन पोशाखात संसदेत दाखल झाली आणि जगाचं लक्ष वेधून घेतलं। या एआय चेहरा आणि आवाज प्रसिद्ध अल्बेनियन अभिनेत्री अनिला बिशा यांच्यावर आधारित आहे। डिएलाची नेमणूक करण्यात आली आहे पब्लिक प्रोक्युरमेंट मिनिस्टर म्हणून। म्हणजेच तिचं काम आहे सरकारी खरेदी प्रक्रियेत 100% पारदर्शकता आणणं आणि भ्रष्टाचार थांबवणं। अल्बेनियाचे पंतप्रधान आदी रामा म्हणतात, आता सरकारी खर्चावर एआय लक्ष ठेवणार। अल्बेनिया युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यासाठी तयारी करत आहे आणि हा एआय प्रयोग आता त्यांचं मोठं पाऊल आहे। तर एआय मंत्री डिएलाची ही सुरुवात केवळ अल्बेनियाच नाही तर जगभरातील डिजिटल गव्हर्नन्ससाठी एक नवा अध्याय ठरू शकते।